त्या दिवशी रविवार होता आणि सकाळी सकाळी माधवीताई देवपूजा करत होत्या. तोपर्यंत त्यांचा मोबाईल वाजला. कोणाचा फोन आला म्हणून त्यांनी मोबाईल घेतला तर त्यावर त्यांच्या लेकीचा विशाखाचा फोन होता आणि तिकडून त्यांची मुलगी म्हणाली की आई, खूप दिवस झाले आपली गाठ पडली नाही. मला तुला बघू वाटत आहे म्हणून मी आज तुला भेटण्यासाठी येणार आहे. हे ऐकून माधवीताई खूप खुश झाल्या. माधवीताई म्हणाल्या, कधी येत आहेस? किती वाजेपर्यंत येत आहेस? हा आई, 1 तासातच पोहोचत आहे. एवढं बोलून विशाखाने फोन ठेवला आणि माधवीताई आनंदित होऊन त्यांचा मुलगा रोहनला आवाज दिला आणि रोहनला म्हणाल्या की आज तुझी बहीण विशाखा येणार आहे. आणि त्यावरून रोहन म्हणाला, हो आई, येऊ दे तिला. एवढा बोलून तो बाहेर निघून गेला. आज रविवार होता म्हणून रोहनला सुट्टीच होती. माधवीताईंचे डोळे लेकीच्या वाटेकडे लागले होते. कधी त्यांची मुलगी येते असं त्यांना वाटत होतं. रोहन बाहेर हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. माधवीताई बाहेर आल्या आणि आपल्या मुलाला म्हणाल्या की बाळा, आता तरी तुझ्या बायकोला उठव. 10 वाजत आले आहे. तुझी बहीण आता कधी पण येऊ शकते. असं म्हणल्यावर रोहन माधवीताईवर ओरडला. विशाखा येत आहे म्हणून काय झालं? ती काय कोण महाराणी लागून गेली का काय? तिच्यासाठी मी माझ्या बायकोची झोप का खराब करू? रोहनचं बोलणं ऐकून माधवीताईच्या काळजात धस्स झालं आणि हिम्मत करून म्हणाल्या, रोहन, तू माझ्या संग अशा पद्धतीने कसा बोलू शकतो? बाळा, आपल्या घरातल्या सुना लेकी काय 12-1 वाजेपर्यंत झोपतात का? आई, तुला एकदा सांगितलेलं ऐकायला नाही का येत? माझी बहीण येऊ दे नाही तर कोणी पण येऊ दे, पण मी माझ्या बायकोची झोप कोणासाठी पण खराब करू शकत नाही. मी आता तिला उठवू शकत नाही. अरे बाळा, मी सकाळी उठून सगळी कामं केली. झाडून, भांडी, फरशी, नाश्तासुद्धा मीच बनवला आहे. माझे गुडघे आणि कंबर खूप दुखत आहे. अरे, वेळेत उठवून सुनबाईला माझी थोडी मदत करायला सांगत जा. मी सांगितलं तर ते वेगळं आणि तू सांगितलं तर ते वेगळं असतं बाळा. तुला म्हाताऱ्या आईचा त्रास दिसत नाही का रे? तुला माझी थोडी पण दया येत नाही? आपली आई राबती र आणि तुझी बायको झोपती. अरे, ती सून आहे. सासूने काय म्हणायला गेली तर त्याचा खूप राग येतो सुनांना. आणि तू नवरा या अधिकाराने बोलला तर काही होणार नाही. असं म्हणत माधवीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. हे बघ आई, माझी बायको रात्रभर जागून पिक्चर बघत असते. त्यामुळे ती सकाळी लवकर उठू शकत नाही. सकाळी उशिरा उठते म्हणून तिला उठल्यानंतर लगेच भूक लागते. त्यामुळे उठल्यावर तिला तिच्या आवडीचं जेवण लागतं आणि तू तिच्या आवडीचं जेवण बनवून ठेवत जा. तिला भूक सहन होत नाही. आणि तुझं दुखणं बाजूला ठेवून तुझ्या सुनेला स्वयंपाक करत जा. असं म्हणून मुलाने आईला किचनमध्ये जाऊन स्वयंपाक कर म्हणून हाकलं. तसं माधवीताईच्या टच करून डोळ्यात पाणी आलं. रोहन जो आईला बोलत होता ते पाठीमागे उभा राहून त्याची बहीण विशाखा ऐकत होती. त्याने सहज पाठीमागे वळून पाहिलं तर त्याची बहीण विशाखा त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होती. हे बघून रोहन घाबरला. हे काय बोलत होता आईसोबत तू दादा? तुला आईसोबत असं वागताना थोडीसुद्धा लाज वाटली नाही का? आणि तुझी बायको रात्रभर पिक्चर बघू काय आईवर काय उपकार करते का काय? त्यामुळे तुझ्या बायकोला सकाळी सकाळी लवकर उठता येत नाही असं म्हणतोस? तुझ्या बायकोला सांग संध्याकाळी लवकर झोप आणि सकाळी लवकर उठून आईला कामात मदत करत जा म्हणून. अरे, आपल्या आईचं वय तर आहे का घरातील सगळे काम करायचं? या वयात तुझ्या बायकोने तुझ्या आईची सेवा करायला पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. आयुष्यभर तिने कष्टच केले आहेत. निदान आता म्हातारपणी तरी तिला सुख दे. आणि तू तर उलट तिला तिचं दुखणं बाजूला ठेवून किचनमध्ये काम करायला सांगत आहे. मग रोहन रागाने म्हणाला, हे बघ विशाखा, हे घर आता तुझं नाही, हे घर माझं आहे. त्यामुळे आमच्या घरामध्ये तुझा बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आणि या भांडणामुळे तुझं कायमचं माहेर मी तोडू शकतो. विशाखा रागात म्हणाली, ही माझी आई आहे. मी माझ्या आईला त्रास होताना बघू शकत नाही. लग्नानंतर प्रत्येक सुनाचं कर्तव्य असतं की तिने तिच्या सासूची काळजी घ्यावी आणि सासूची काळजी घेऊन आणि त्याचबरोबर घर पण सांभाळेल. आणि असं पण आई कामाला नाही म्हणत नाही, फक्त म्हणत आहे की वहिनीला माझी थोडी मदत करायला सांग म्हणून. मग वहिनीने थोडंसुद्धा कर्तव्य नाही का की आईला मदत करावी म्हणून? तो वहिनीला समजून सांगायचं टाकून तो उलट आईला 4 गोष्टी शिकवत आहे आणि तिला रडवण्यास भाग पाडत आहे.
कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की माझा दादा असा माझ्या आईसोबत वागेल. असं म्हणून विशाखाचा कंठ दाटला आणि ती रडायला लागली. माधवीताईने पुढे येऊन आपल्या पदराने आपल्या लेकीचे डोळे पुसले. बाळा, तुझे जे विचार आहेत त्यातील थोडे जरी विचार तुझ्या दादामध्ये असते तर किती चांगलं झालं असतं. असू दे, माझे संस्कार कुठेतरी कमी पडले, त्यामुळे मुलगा असा वागत आहे. मी त्याला चांगले वळण लावू शकले नाही, पण मला अभिमान आहे की माझ्या मुलीला मी चांगले वळण लावू शकले आणि ती एक चांगली लेक आणि चांगली सून दोन्ही कर्तव्य पार पाडत आहे. मग विशाखा म्हणाली, जाऊ दे आई, वहिनीला सुद्धा तिच्या आईने चांगले वळण लावले नाही, म्हणूनच ते आता आपल्या डोक्यावर नाचत आहे. आई, तू एक काम कर, वहिनींच्या आई आणि वडिलांना फोन करून वहिनी कशी वागते ते सगळं सांगून टाक. मग समजेल वहिनीला कामचुकारपणा केल्यावर काय होतं ते. बाहेर सगळे म्हणतात की किती चांगला मुलगा आणि सून आहे, आणि त्यांना काय माहीत, घरात हा चांगला मुलगा आणि सून त्यांच्याच आईला मोलकरणीसारखं घरात राबवत आहेत. माधवीताई विशाखाजवळ आल्या आणि म्हणाल्या, हो बाळा, तू बरोबर बोलत आहे. पण त्यावर रोहन विशाखाला म्हणाला, विशाखा, तू जे आता जेवढं बोलत आहे त्याच्यावरून मला सांग की तू तुझ्या सासरी तुझ्या सासूची एवढी मदत आणि काळजी करते का? करत असेल तर सांग लवकर. त्यावर विशाखाची आई पण म्हणाली, सांग बाळा, तू पण तुझ्या सासूला अशीच मदत करते का, जशी तू आता आम्हाला सांगत होती. विशाखाने 2 मिनिट विचार केला आणि सांगितलं की हो आई, मी सासूला कोणत्याच कामाला हात लावून देत नाही. मी सगळी कामं स्वतः करते. विशाखाच्या बोलण्यावर माधवीताई रागाने लाल होऊन मोठे डोळे करून विशाखाकडे पाहू लागल्या आणि एक मुस्कळीत लावली. बास कर विशाखा, खूप झाला आता खोटं बोलून. तुला माहीत आहे का, गेल्या 5 दिवसापूर्वी मी तुझ्या सासरे आले होते. विशाखा आश्चर्याने माधवीताईकडे बघत म्हणाले की आई, तू खरंच आली होती आणि कधी, आणि मला कसं काय माहीत नाही. अगं मूर्ख मुली, कसं कळणार? बेडरूमच्या बाहेर आली असती तर तुला कळालं असतं की तुझी आई येऊन गेली आहे. मी दुपारी 12 वाजता आली तर तू अजून झोपली होती. तुझी सासू खूप टेन्शनमध्ये बसली होती. मी त्यांना घाबरत घाबरत विचारले, काय झालं आहे? मी त्यांना म्हणाले की विशाखाची तब्येत बरी नाही का, ती इतक्या वेळ का झोपली आहे. मग त्या घाबरत घाबरत मला म्हणाल्या की सकाळच्याला एकदा नाश्ता करून जे झोपते ते 12-1 वाजेपर्यंत झोपतच असते, कारण ती रात्रभर मोबाईल बघत बसते आणि सकाळी उठायला तिला उशीर होतं. हे तू काय नाटक लावलं आहे विशाखा? अगं सासरी तर सोड, कुठेतरी राहतात का एवढ्या वेळ झोपून? हे चांगले लक्षण नाहीत. अगं एकत्र कुटुंबात राहणाऱ्या माणसाची अशी दिनचर्या नसावी. जर असेल तर तो माणूस नक्कीच आजारी पडेल. कुणाचा नाही तर स्वतःच्या तब्येतीचा तरी विचार करायला हवा पाहिजे. आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं आहे की लवकर झोपावे आणि लवकर उठावे, आणि तो तर उलटच काम करत आहे. उशिरा झोपते आणि उशिरा उठते. घरात कोण आले कोण येऊन गेलं ह्याच्याशी तुला काहीच घेणं देणं नाही. ते तर त्या दिवशी मी दुपारी आले म्हणून मला कळाले की तू उशिरापर्यंत झोपते. मी आई आहे म्हणून समजू शकते, आणि उद्या एखादा पाहुणा आला आणि गेला तर तुला कळलंच नाही आणि त्यांना कळालं की त्यांची सून दुपारपर्यंत झोपते, त्या पाहुण्यांसोबत तुझी काय इज्जत राहील? विशाखाची बोलतीच बंद झाली. तुझी सासू एकदम साधी भोळी आहे. त्यांनी कधीच मला फोन करून तुझ्या बाबतीत कोणतीच तक्रार सांगितली नाही. त्याच मला समजून सांगत होत्या की आता तर लग्न झालं आहे, हळूहळू लवकर उठण्याची सवय लागेल. मी तुमच्या मुलीला काहीच म्हणत नाही. तुझी सासू सांगायला लागली की जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांना लग्न झाल्यावर खूप अडीअडचणीला सामना करावा लागला. त्यांना खूप त्रास झाला, म्हणून त्यांना वाटले की जो मला त्रास झाला तो माझ्या सुनेला होऊ नये. त्यामुळे तुझी सासू कधीच काही बोलत नाही. माधवीताई म्हणाल्या, हे बघ विशाखा, तू तुझ्या सासूच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आहे. हे मला अजिबात आवडलेलं नाही, आणि तो तुझ्या अशा वागण्यावर कोणी पण त्या मुलीला दोष देत नाही.
त्या मुलीच्या आईला दोष देत असतात की आईने कसले संस्कार लावले आहेत मुलीवर. मी तिला वेळेवर झोपायला आणि वेळेवर उठायला शिकवले नाही. त्यामुळे तू सासरी वेळेवर झोपत जा आणि वेळेवर उठून घरातील सगळी कामे करत जा. तुझ्या लग्नाच्या वेळेस सासूनं विचार केला असेल की आता सून आल्यावर मस्तपैकी आराम करेल आणि सून घरातील सगळी कामं आणि जबाबदाऱ्या घेईल. पण आता तर सून आल्यापासून त्यांना जास्तच काम पडत आहे. त्यांना कामात थोडीसुद्धा मदत करू लागत नाही. जर तुला एखादी सासू रागीट आणि चिडचिडा स्वभावाची मिळाली असती तर तुला कळाले असते की एका सुनाला सासूच्या हाताखाली राहणं किती अवघड आहे. तू तुझ्या सासूच्या साधेपणाचा फायदा घेत आहे. विशाखा हळू आवाजात म्हणाली, आई, मी आता याच्या पुढे कधीच उशिरा उठणार नाही. तू जे सांगितले ते मी नक्कीच ऐकेल. आणि माधवीताई हसल्या आणि म्हणाल्या, मला पण तुझ्याकडून फक्त हेच हवं आहे की तू लवकर उठून घरातील कामं करावी आणि तुझ्या सासूला जरा आराम द्यावा. आणि राहिली गोष्ट तुझ्या वहिनीची, तर तुझी वहिनी लग्न झाल्यापासून लवकर सकाळी उठून सगळी कामं करत असते आणि मी सुद्धा, मला सवय आहे म्हणून तिला थोडीफार मदत करत असते. आज तो येणार आहे म्हणून आम्ही हे नाटक केलं होतं, म्हणजे तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल. तोपर्यंत तिची वहिनी इतक्यावर बेडरूममध्ये बसून यांचं बोलणं ऐकत होती. ती बाहेर आली आणि विशाखा आश्चर्याने कधी तिच्या दादाकडे, वहिनीकडे आणि आईकडे पाहत होती. आणि मग तिला बघून हे तिघे पण खूप हसले. आणि मग विशाखा म्हणाले की मी आजपासून सगळ्या गोष्टी वेळेत करेल आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करेल. यापुढे अशी चूक कधीच करणार नाही की ज्यामुळे मला माझ्या आईच्या संस्कारावर कोणी बोलू शकेल. तेवढ्या त्याची वहिनी पुढे आली आणि तिला सोफ्यावर बसवत म्हणाली की ताई, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता आणते. आणि विशाखा 2 दिवसांनी माहेरला राहून विशाखा तिच्या सासरी गेली. सासरी गेल्यावर तिने पहिल्यांदा तिच्या सासूची माफी मागितली. तेव्हापासून विशाखा लवकर झोपते आणि लवकर उठते. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.